बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। या अंतर्गत 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46 वरून 50% करण्यात आला आहे। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे। सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करतं। 1 जानेवारी व 1 जुलै या तारखांना ही वाढ केली जाते, पण निर्णय उशिरा घेतला जातो। त्यानुसार सरकारने आज बुधवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलैपासून 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला। शासनाच्या आदेशानुसार ही वाढ 1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत थकबाकीसह जुलै 2024च्या वेतनाबरोबर रोखीने दिली जाणार आहे। शासकीय आणि निमशासकीय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी 23 नोव्हेंबर 2023 रोजी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता। 42 वरून 46% महागाई भत्ता करण्यात आला होता। त्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता। जानेवारीत महागाई भत्ता वाढवला नाही, त्यामुळे आता जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे। त्यानुसार आता जानेवारीपासूनच महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। दरम्यान केंद्राने यापूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती, त्यानंतर आता राज्य सरकारनेही हा निर्णय घेतला आहे। विधानसभेच्या कामकाजाच्या दुपारच्या सत्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गदारोळात देखील विविध विधेयक मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवले। यात प्रामुख्याने महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध विधेयक 2024 मांडण्यात आलं। तालिका प्रमुख संजय शिरसाट यांनी या विधेयकास मंजुरी दिली। त्यानंतर विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी बंद करण्यात आले। दुसरीकडे सकाळपासून सत्ताधाऱ्यांकडून विधानसभेच्या सभागृहात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्यानं भाजप आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला। त्याला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला। त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेकदा सभागृहाचे कामकाज 15 ते 20 मिनिटांसाठी तर एकदा पाऊण तासांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं। त्यामुळे एकंदरीतच आजच्या दिवसभरात सभागृहाचं कामकाज झालंच नाही। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे। 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। उमेदवाराला विजयासाठी 23 आमदारांच्या मतांची आवश्यकता असते। लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा वरचष्मा असला तरी MLC निवडणुकीत भाजप आणि त्यांची महायुती मजबूत दिसत आहे। याबाबत राजकीय तज्ज्ञ आणि ज्येष्ठ पत्रकारांशी दिव्य मराठीने चर्चा केली। बहुतेकांची मते महायुती 11 पैकी 9 जागा जिंकू शकते। त्याचवेळी महाविकास आघाडीला सध्या केवळ 2 जागा मिळताना दिसत आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदललं असून शिंदे गटाचे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार बाजू बदलू शकतात। अशा स्थितीत निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो। याचा फायदा कितपत होतो हे पाहणं बाकी असेल, तरी या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरही पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला। त्यामुळे महाराष्ट्र पेटत राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली होती। दरम्यान याच वादावरून महायुतीतील सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला। आमदार नितेश राणे, आशिष शेलार, सुरेश कुटे, अमित साटम यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कुणाच्या सांगण्यावरून बहिष्कार टाकल्याचा सवाल उपस्थित केला। यावेळी महायुतीच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 3 वेळा सभागृह तहकूब करण्याची वेळ आली। नितेश राणे म्हणाले की विरोधी पक्षातील नेते वाद निर्माण करत आहेत। मवियाच्या नेत्यांनी मराठा समाजाला कसं आरक्षण मिळावं हे जाहीर केलं पाहिजे। समाजाच्या तरुणाचं भविष्य अंधारात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राणेंनी विरोधकांवर केला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कमी जागा घेईल, पण निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली तर पक्षाला उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्रीपद देण्यात यावं, अशी अट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीपुढे ठेवल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रानं भाजपच्या एका नेत्याचा दाखला देत केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे, पण लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे महायुतीच्या जागावाटपात पक्षाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जागावाटपाच्या मुद्द्यावरून तडजोड करण्याची भूमिका स्वीकारली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात ऑक्टोबरच्या मध्यात विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याची चिन्हे आहेत। त्यानुसार महायुतीने जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे। त्यात भाजप 140हून अधिक जागा लढण्याची शक्यता आहे।
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाट्याला 80 ते 90 जागा जाण्याची शक्यता आहे. या उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3ऱ्या क्रमांकाच्या जागांवर समाधान मानावं लागेल. विशेषतः अजित पवार यांनी स्वतः असे संकेत दिले आहेत, अशा या घटनाक्रमाची माहिती असणाऱ्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे. विधान परिषदेत आमचा 3 जागांवर विजय होणार असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर क्रॉस वोटिंगची सर्वाधिक भीती सत्ताधाऱ्यांना, आम्हाला क्रॉस वोटिंगची अजिबात भीती नाही. फडणवीसांना सत्ता यंत्रणेच्या बळावर घोडेबाजार केला असं राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तर आरोपीला 3 दिवस लपवून ठेवण्यात आलं होतं. आरोपीच्या वडिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा अशी मागणी करताना संजय राऊतांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय येतोय असं म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की आरोपी मुलगा ड्रगच्या नशेत होता. एका निरपराध व्यक्तीला वारंवार चिरडलं, 3 दिवस फरारी केलं, नंतर त्याला अटक केली. मुंबई पोलिसांवर सुद्धा यामुळे संशय येतो. एका निरपराध व्यक्तीला वारंवार चिरडलं, रस्त्यावर फेकून पुन्हा चिरडलं, हा खूप अमानुष प्रकार आहे. अशी व्यक्ती तुरुंगातून सुटू नये. कोणी सोडवायचा प्रयत्न केला तर लोकांनी त्याला रस्त्यावर पकडून जाब विचारला पाहिजे असं राऊतांनी म्हटलं आहे. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक तात्काळ घ्यावी अशी मागणी मवियातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना मंगळवारी दिलं. विधान परिषदेचे सदस्य नसलेले आमदार आदित्य ठाकरेही निवेदन देताना उपस्थित होते. सभापती पदाची निवडणूक असल्याचा साक्षात्कार 2 वर्षांनंतर मवियाला झाला असं या निमित्तानं समोर आलं. तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या आमदारकीची मुदत 7 जुलै 2022 रोजी संपल्यानंतर सभापती पदाचा कार्यभार उपसभापती नीलम गोरेंकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर सभापतीपद रिकामेच आहे. या सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा मवियाच्या नेत्यांना आता वाटू लागला आहे. 12 जुलैला विधान परिषदेतील 11 आमदारांची निवडणूक होत आहे. त्यानंतर राज्यपाल नियुक्त 12 आमदारही सभागृहात येतील अशी शक्यता आहे. म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात शनिवारी उपसभापती गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर आमदार परब यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गोरे यांनी सारवासारव करत ते वक्तव्य कामकाजातून वगळण्यात येईल असं जाहीर केलं. तो संदर्भही सभापती निवडणुकीमागे असावा अशी चर्चा आहे. सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. ही योजना 1 जुलैपासून लागू झाली. तिचा GRही जारी झाला. या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यातील 3.5 कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे. पण या योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हा मुद्दाही स्पष्ट झाला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार आतापर्यंत या योजनेअंतर्गत मिळालेल्या अर्जावरून 16 जुलै रोजी तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 14 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. त्यानंतर दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. मुंबईतील वरळी परिसरात महिलेला क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याप्रकरणी अखेर मिहीर शहाला अटक करण्यात आली आहे. तब्बल 3 दिवसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्यासह त्याला पळून जाण्यात मदत करणारे कुटुंबीय आणि मित्रालाही ताब्यात घेण्यात आलं. आता या प्रकरणी SIT चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरण सरकारकडून जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे वरळी हिट अँड रन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी. कारण त्या आरोपीने 24 तासांची किंवा 48 तासांनी दारू प्याली होती की नाही याची माहिती समोर येणार नाही. त्यामुळे त्याला लपवण्यात आलं. तो कुठे आहे हे पोलिसांना माहीत होतं, पण मुद्दाम त्याला लपवण्यात आलं. त्याने 2 वेळा मेडिकल टेस्ट केल्या. त्यानंतर जेव्हा त्याला वाटलं की आता माझ्या शरीरात अल्कोहोल नाही, तेव्हा तो पोलिसांना शरण आला असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. अर्धा मराठवाडा बुधवारी झालेल्या भूकंपाने हादरला आहे. हिंगोली जिल्ह्यातले आखाडा बाळापूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी 7:15 वाजता झालेल्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, संभाजीनगरसह वाशिमपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किलोमीटरवरील दांडेगाव परिसरात असल्याचं सांगितलं जात आहे. वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. या भूकंपाची 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या 3 तर विदर्भातील वाशिम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानक कंपन होऊन घरातील भांड्यांची पडझड होऊ लागल्यानं नागरिक चांगलेच धास्तावले. गाढ झोपेत असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी नोंदवण्यात आली.